नमस्कार, कसे आहात मंडळी? तर साखरपुड्यातल्या ब्लॉगनं व्हायरल झालेल्या कपलचं प्री वेडिंग शूट करूसाठी आम्ही निघालो. येरवाळीच आम्ही 6 वाजता कोवाड्यासनं 80 ते 90 किलोमीटरचा प्रवास करून जांभोटी जवळच्या कणकुंबीच्या माऊली मंदिरात पोहोचलो. तिथे पोहोचल्या बाप्पाचं आणि माऊलींचं दर्शन घेतलं. हे माऊली मंदिर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र सीमेवर खानापूर तालुक्यातलं कणकुंबी गावातलं लय जुनं धार्मिक क्षेत्र आहे. या मंदिराची भव्य आणि सुंदर बांधकाम रचना बघून एकदम हरकूनच गेलं माझं मन. माना मी मेकअप ते नावरून लगेच ट्रॅडिशनल लुकवर फोटोशूटला सुरुवात केला. तर मंडळी कॅमेरामॅन पिक्सेल प्रसादनं नुसता फोटो काढून धुळला पाडल्या. मान मी यासनं कट्टाळून भर उन्हाचं डोचक्यावर पदर घेऊन यांचं शूट बघित बसलो. उन्हाचा रखरखा लईच वाटवला म्हणून जवळच्या दुकानातला लिंबू सोडा घेऊन म्हटलो थंडा थंडा कूल कूल. ऊन लय आलंय त्याच्यामुळे फोटो काही साजरे न झाले. सावळीहून फोटो काढला. ओमकारला कामास लावल्याने मानं तिथेच पिक्सेलकडनं एकापेक्षा एक माझी बिजबऱ्या फोटो काढून घेतलो. या मंदिरात बघेन तिकडे नुसतं प्री वेडिंग शूटच सुरू होतं. जवळजवळ 3 ते 4 तास माऊली मंदिरात फोटोशूट करून झाल्यावर बेळगावचे फोटोग्राफर ज्ञानेश पालकर यांची बी भेट झाली. 12 वाजून गेला तर तू चला लोक. माना आम्ही तिथनं निघाला आणि नवीन लोकेशनच्या नादात रस्ताच ओगाडला. माना आम्ही परत मेन रोडला येऊन जांभोटीच्या रेस्टॉरंट हॉटेलवर शूट करायचा प्लॅन ठरवला. रिसॉर्टवर गेल्या पहिला चेक इन करून टाकला आणि झणझणीत बिर्याणी आणि थंडगार कोल्ड्रिंक्सवरच ताव मारला. मला जूनपून सुस्ती चढल्यावर यांच्या गप्पांचा काय ताळतंत्रच लागेना. तर आमचं इथे परत फोटोशूट सुरू झालंय. माना इथे वेगवेगळ्या वेस्टर्न लुकवर फोटो सेशन झालं. माना इथे पाळण्यावर बसलेल्या वयस्कर सरासना म्हटलो म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच असतंय. ते दुसरं बालपण असं बोला. मान या सरासनं टाटापिटा करून रिसॉर्टच्या दुसऱ्या बाजूस गेला. इथलं वातावरण जरा बरं होतं म्हणून इथे पटापट क्लिक करून घेतला. या ड्रेसचा वनवा बघून म्हटलो वशाड पडो तुमच्यावर. प्री वेडिंग शूट सोडून मॅच बघित बसल्या दाजी आमचे. मन कॅमेरामॅननं पॅकअप म्हटल्यावर जाता जाता वर्षा म्हणते कसं. एकदा असं का आमचं प्री वेडिंग झालं. ड्रायव्हरनं आपलं काम छान केलेलं आहे. चलो बाय बाय. माना मी जांभोटीसनं थेट मधल्या वाटेन कावळेवाडीस पोचलाव. तर मंडळी नमुने गँगची चेअरमन आमची मैत्रीण श्रद्धाच्या घरी पोचल्यावर थंडगार पाणी आणि वल्ल्या काजूची भाजी खाऊन समाधानच झालो. 7 वाजले. शेवटी घराकडे आल्यावर मम्मी सगळी दिवसभरातली हकीकत सांगितलो.